नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मसावी आणि लसावी बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला अवयव पाडता येत नसेल तर अवयव पाडणे हा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलाय. तो व्हिडिओ तुम्ही अगोदर बघायचा आहे. ठीक आहे. बघा, आता मसावी आणि लसावी काय असतात बघा मित्रांनो. आता सगळ्यात अगोदर आपण मसावी समजून घेऊया मित्रांनो. आता मसावीची जी डेफिनेशन असते किंवा मसावीची जी व्याख्या असते ती आपल्याला समजणं काही महत्वाचं नाही. आपल्याला काही व्याख्या वगैरे लिहायची नाही. ठीक आहे. फक्त मसावी कसा पाडायचा या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात अगोदर मसावी काय असते हे समजून घेऊ. बघा, मी दोन संख्या घेतो, एक घेतो 12 आणि दुसरी घेतली 18. ठीक आहे. बघा, आता ह्या 12चे अवयव कोणते आहेत? मूळ अवयव नाही म्हणते मी. ठीक आहे. अवयव कोणते आहेत? अवयव म्हणजे काय? या 12ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. बघा, सगळ्यात पहिले तर 1 ने भाग जातो, बरोबर. त्यानंतर एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. त्यानंतर 3 ने भाग जातो, कारण 3च्या पाड्यामध्ये 12 आहे, किंवा 2 आणि 1 3 होतात आणि 3 ला 3 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो. त्यानंतर 4 ने भाग जातो. ठीक आहे. 4 त्रिक 12. त्यानंतर 5 ने जाणार नाही, त्यानंतर 6 ने जाणार. बघा, 12 4 ते 6 झाले. आता मी पुढे भाग जाणार नाही, मग कितीने भाग जातो? डायरेक्ट 12 ने भाग जातो. ठीक आहे. त्याच पद्धतीनं 18 ला बघा, 18 ला 1 ने भाग जातो, एकक स्थानी 8 आहे म्हणून 2 ने भाग जातो. 8 आणि 1 9 होतात म्हणजे 3 ने भाग जातो. त्यानंतर सॉरी त्यानंतर 4 ने भाग जाणार नाही, कारण 4च्या पाड्यामध्ये 18 येत नाही. त्यानंतर 5 ने नाही जाणार. ठीक आहे. त्यानंतर 6 ने भाग जातो. ठीक आहे. 8 आणि 1 सॉरी 6 त्रिक 18 होतात. ठीक आहे. किंवा 6 3 18 होतात आणि 2 ने आणि 3 ने भाग जातो, म्हणून या संख्येला 6 ने भाग जातो. ठीक आहे. कसोटी तुम्हाला जमतच असेल. त्यानंतर 7 ने या संख्येला भाग जाणार नाही, 8 ने नाही जाणार. ठीक आहे. 9 ने जातो का? कारण कसोटी लावली तरी चालते आणि 9चा टेबल म्हणलं तरी चालतो. ठीक आहे. त्यानंतर अर्धी संख्या झाली म्हणजे डायरेक्ट कितीने भाग जाईल? 18 ने भाग जाईल. ठीक आहे. मित्रांनो, आता ह्या दोन संख्या घेतल्या मी आणि दोन्ही संख्याला ज्या ज्या संख्येने भाग जातो ती मी इथं लिहून घेतली. ठीक आहे. बघा, आता इथं 1 आहे, इथं 1 आहे. ठीक आहे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं नाही, इथं 6 आहे, इथं 6 आहे. बघा, आता ह्या संख्येतली आणि ह्या संख्येतली सगळ्यात मोठा अंक जो असतो, समजा हा सगळ्यात मोठा अंक आहे. ठीक आहे. जो ह्या संख्येत पण आहे आणि ह्या संख्येत पण आहे. बघा, 12ला सगळ्यात मोठ्या अंकानं भाग जातं 6 ने आणि 18ला सगळ्यात मोठ्या अंकानं भाग जातो 6 ने. बघा मित्रांनो, सॉरी, 12ला जो सगळ्यात मोठा अंक आहे ज्याने भाग जातो ते 12 आहे. परंतु दोन्ही संख्येचं कॉमन काढायचं आहे, म्हणजे 12ला आणि 18ला अशी संख्या निवडायची आहे की जिने 12ला पण भाग गेला पाहिजे आणि 18ला पण भाग गेला, जी सगळ्यात मोठी. लक्षात घ्या, जी सगळ्यात मोठी. बघा, 1 ने पण जातो, 2 ने पण जातो, 3 ने पण जातो आणि 6 ने पण जातो. इतक्या संख्या बघा. 1 ने दोन्ही संख्याला पण भाग जातो, 2 ने दोन्ही संख्याला भाग जातो, कारण 12ला पण जातो, 18ला पण जातो. त्यानंतर 3 ने दोन्ही संख्याला भाग जातो, 12ला पण जातो, 18ला पण जातो. ठीक आहे. मग 4 ने जाणार नाही, 5 ने जाणार नाही, मग डायरेक्ट किती जाईल? 6 ने. ठीक आहे. 6च्या नंतर कोणत्याच संख्येने 12 आणि 18 या दोघांना भाग जात नाही. ठीक आहे. मग 6 ने 12ला पण भाग जातो आणि 18ला पण भाग जातो. मग हे 6 काय झाले आपले? सॉरी, हे जे 6 उत्तर आलं हे काय झालं? आपलं मसावी झालं. ठीक आहे. काय झाला? मसावी झालं. ठीक आहे. मित्रांनो, आता हे झालं. आपल्याला प्रत्येक वेळेस असंच काढायचं का? नाही. तर मी तुम्हाला एक उभी पद्धत एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. ठीक आहे. बघा, आता आपल्याला तीच पद्धत लक्षात ठेवायची, इतकं लक्षात नाही ठेवायचं. ठीक आहे. हे मी तुम्हाला समजण्यासाठी समजून सांगितलं. मित्रांनो, आता तुम्हाला कसं शोधायचंय बघा. समजा आपल्याला दिलं 12 आणि 18. आता आपल्याला काढायचंय या संख्येचा मसावी किती असतो. बघा, मी जसं आपण अवयव पाडतो त्याच पद्धतीने लिहून घेतलं. ठीक आहे. मग बघा, आता अवयव पाडतो त्या पद्धतीने लिहून घेतलं. एक रेष मध्ये मारली, एक रेष खालून मारली आणि एक रेष समोरून मारली. बघा, आता अशी संख्या निवडायची, म्हणजे मूळ संख्या. ठीक आहे. अशी मूळ संख्या निवडायची की ज्या संख्येने ह्या 12ला आणि 18ला दोघांना पण भाग देईन. बघा, आता मूळ संख्या कुठं कुठून असते? 2 असते, 3 असते, 5 असते, 7 असते, 11 असते, समोर पण असते, पण इथपर्यंत भाग देऊन बघायचं एकदा. बघा, आता मीच काय करेन, ह्या 12 आणि 18ला 2 ने भाग देईन. बघा, 2 ने भाग दिलं, आन्सर किती आलं? 6. बघा, 12ला जर 2 ने भाग दिला म्हणजे 2 ने 12ला भाग दिला तर आन्सर किती आलं? 6. 2 ने जर 18ला भाग दिला तर किती आलं? 9 आलं. ठीक आहे. आता बघा, आता ह्या 2 ने 6ला भाग जातो परंतु 9ला जात नाही. बघा, कॉमन संख्या निवडायच्या, म्हणजे काय? ह्या पण संख्याला भाग गेला पाहिजे, ह्या पण संख्याला भाग गेला पाहिजे. ठीक आहे. बघा, मी जर 2 ने 6ला भाग दिला तर 9ला जाणार नाही. बघा, आणि मी जर 3 ने 6ला भाग दिला तर 6ला पण जातो आणि 9ला पण जातो. ठीक आहे. मग मी काय करेन? 3 ने भाग देईन. बघा, मग 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. बघा, आता ह्या दोन्ही संख्याला कोणत्याच कॉमन संख्येने भाग जात नाही, एक सोडून. ठीक आहे. 1 ने जातो, पण 1 ने द्यायचं नाही, कारण 1 ने जरी भाग दिला तरी ते आन्सर 2च येणार आहे आणि 3च येणार आहे, किती पण लांब चालत राहील. ठीक आहे. 1 सोडून. बघा, मग आता 1 तर आपली तशी पण मूळ संख्या नाहीये, मग आता कोणत्याच मूळ संख्येने या दोन्ही संख्याला भाग जाणार नाही. बघा, 2 ने 2ला जाईल परंतु 3ला जाणार नाही, आणि 3 ने 3ला जाईल पण 2 ने 2ला जाणार नाही. मग आता आपल्या कॉमन संख्या कोणत्या आल्या? अशी संख्या की जिने दोन्ही संख्येला भाग गेला. बघा, या 2 ने काय केलं? या 2 ने या 12ला पण भाग गेला आणि ह्या 3 ने ह्या 6 आणि 9ला पण भाग गेला. मग 3 दोन्ही किती झाले? 6 झाले. ठीक आहे. बघा, आपला मसाला किती आला?
6 आला. ठीक आहे. बघा आता एक मोठी संख्या घेऊ किंवा आता एक दुसरी संख्या घेऊ. बघा बघा समजा आपण एक संख्या घेऊ आता 28 आणि 28 आणि 52 घेऊ. ठीक आहे. 52 घेऊ. 28 आणि 36 घेऊ. ठीक आहे. बघा आता 28 आणि 36 घेतले मित्रांनो. आता 28 आणि 36 घेतले की नाही, आता आपल्याला काय करायचं, ह्या संख्यांना भाग द्यायचा. बघा मग मी काय करीन, या दोन्ही संख्याला 2 ने भाग जातो. बघा कॉमन संख्या बघायचा. सगळ्यात पहिले आपला मूळ संख्या किती असते, 2 असते, 3 असते, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 11. सगळ्यात पहिले मग मी 2 निवडेल. मग बघा 2 ने 28 ला पण भाग जातो, 36 ला पण भाग जातो. ठीक आहे. मग जर मी 2 ने 28 ला भाग दिला तर उत्तर किती येईल, 14 येईल. ठीक आहे. आणि जर 2 ने जर 36 ला भाग दिला तर उत्तर किती येईल, 18 येईल. ठीक आहे. बघा 18 दुणे 36, मी काय केलं, 36 चे अर्धे केले. ठीक आहे. आणि 28 चे अर्धे केले. बघा परत 14 आणि 18 ला 2 ने भाग देईन, मग मी 2 ने भाग देईन. ठीक आहे. 2 ने जर भाग दिला तर किती येईल, 7 येईल. आणि 2 ने जर भाग दिला तर किती येईल, 9 येईल. बघा इथं पण 2 ने भाग गेला आणि इथं पण 2 ने भाग गेला, परंतु 7 आणि 9, 7 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे दोन्ही कोणत्याच कॉमन संख्येने 7 ला आणि 9 ला भाग जाणार नाही. मग माझं उत्तर काय आलं, 2 गुणिला 2 आलं. ठीक आहे. मग आन्सर किती आलं, 4 आलं मित्रांनो. ठीक आहे. हे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. बघा आता 2 गुणिला 2 बरोबर 4 आलं. मग माझा मसावी किती आला, 4 आला. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या किती आहे, की जिने दोन्ही संख्याला भाग देईल ती किती आहे, 4 आहे. ठीक आहे. बघा आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. अजून एक उदाहरण घेऊ, तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून समजून जाईल. ठीक आहे. बघा आता एक थोडा अवघड उदाहरण घेऊ. समजा 120 आणि 240 यांचा काढायचा आपल्याला मसावी. ठीक आहे. आता थोडं उदाहरण मोठं आहे. बघा आता सगळ्यात पहिले मूळ संख्या किती आहे, 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 11. बघा आता ह्या संख्याला पण 2 ने भाग देतो का, कारण शेवटी 0 आहे, इथं पण 0 आहे. मग मी काय करीन, 2 ने भाग देईन. ठीक आहे. बघा 2 ने जर भाग दिला तर किती येईल, जसं की 12, हा 0 जसाच्या तसा. इथे किती येईल, इथे किती येईल, 120 येईल. ठीक आहे. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि 0 जसाच्या तसा. किंवा काय, 2 ने भाग दिला म्हणजे एखाद्या संख्येची अर्धी करायची असते. मग मी जर 2 ने भाग दिला तर 120 चे काय होईल, अर्धी होईल. ठीक आहे. 2 ने भाग दिला 240 चे काय होईल, अर्धी होईल. ठीक आहे. बघा आता समजा 60 आणि 120 ला परत 2 ने भाग देतो. मी 2 ने भाग देईन, 30 झाले. परत 2 ने भाग देईन, 60 झाले. ठीक आहे. आता बघा परत 2 ने भाग देतो दोन्ही संख्याला, परत 2 ने भाग देईन, मग किती येईल, 15. ठीक आहे. आणि परत किती येईल, 30 येईल. बघा मी दोन्ही ठिकाणी कॉमन संख्येने भाग देतोय, म्हणजे ज्या संख्येने दोन्ही संख्येला भाग जातोय त्याच संख्येने फक्त भाग देतोय. बघा मग आता इथं 30 ला 2 ने भाग जातो, परंतु 15 ला 2 ने भाग जातो का, नाही. मग 2चं काम संपलं आपलं. ठीक आहे. मग आता किती घेणार मी, 3. बघा या 3 ने 15 ला पण भाग जातो आणि 30 ला पण भाग जातो. मग 3 ला भाग देईल, 3 5 15, 3 10 30. ठीक आहे. बघा आता 5 ला आणि 10 ला फक्त 5 ने भाग देईल. 5 ने दोन्ही संख्याला पण भाग देईल. मी काय करीन, 5 ने दोन्ही संख्याला भाग देईन. 5 1 5, 5 2 10 आलं. ठीक आहे. आता 1 आणि 2 ह्या संख्याला कोणत्याच कॉमन संख्येने भाग जात नाही. ठीक आहे. मग मी काय करीन, ह्या सगळ्या संख्यांचा गुणाकार लिहून घेईन. बघा पहिले 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. बघा 1 2 3 आणि 2 5. ठीक आहे. बघा आता 5 3 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 दुने 120. उत्तर किती आलं मित्रांनो, 120 आलं. ठीक आहे. आता बघा आता एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो, जसं मी उद्या जेव्हा लेक्चर घेईल तेव्हा तो पॉईंट मी लिहून पण देईन. ठीक आहे. तुम्हाला मसावी काय असतं, लसावी काय असतं, सगळं व्यवस्थित लिहून देईन. ठीक आहे. फक्त आता आज आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की मसावी कसा काढायचा आणि लसावी कसा काढायचा, म्हणजे जेव्हा त्या गोष्टी मी समजून सांगेन तेव्हा ते तुमच्या डोक्यामध्ये फिट बसेल. ठीक आहे. बघा आता काय माहिती का, 120 च्या डबल 240 आणि 240 च्या अर्धे 120. ठीक आहे. जेव्हा जी समोरची संख्या किंवा जी लाईनी संख्या ही मोठ्या संख्येत जर अर्धी असेल तर तो त्या संख्येचा काय असतो, मसावी असतो. ठीक आहे. बघा जर समजा 120 चे डबल किती आहे, 240. हे बघा 120 चे डबल किती आहे, 240. म्हणजे 120 ला जर 2 न गुणलं तर किती येतं, 240 येतं. आपल्याला सरळ सरळ करतो, 120 चे डबल किती आहे, 240. समजा हे उदाहरण मोठं झालं, आपण समजा असं समजू 12 आणि 24 आहे. ठीक आहे. बघा 12 हे 24 च्या अर्धे किंवा 24 काय 12 च्या डबल आहे. ठीक आहे. मग बघा हे 12 जे आहे ना, ते या संख्येचं काय असेल, मसावी असेल. आणि हे जे 24 आहे ना, या संख्येचं काय असेल, लसावी असेल. ठीक आहे. बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, पण जर नसेल समजलं तर मी अजून एक उदाहरण घेतो. ठीक आहे. जर समजलं असेल तर ठीक आहे, जर समजलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचे. ठीक आहे. आणि जर नसेल समजलं तर अजून एक उदाहरण घेतोय, तेवढं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि कदाचित नाही समजलं तर व्हिडिओ डबल बघा, आणि तरी पण नाही समजलं तर मी उद्या परत या गोष्टीवर मसावी आणि लसावीवरती एक लेक्चर घेणार. ठीक आहे. आज आपण फक्त मसावी समजून घेत होतो का, कारण जर मसावी आणि लसावी जर एकत्र शिकलो तर तुम्हाला कन्फ्युजन
एकत्र आपण शिकलो तर तुम्ही खूप कन्फ्युज होणार आणि कन्फ्युज होऊन तुम्हाला कळणार नाही की नेमकं मसावी काय आणि लसावी काय. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम येतो की मसावी काय आणि लसावी काय या दोन्ही गोष्टी लवकरच समजत नाही. ठीक आहे. मग तुम्ही काय करायचे, आज फक्त मसावीची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आणि मसावी जे लसावी ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतरचा जो व्हिडिओ येईल, ठीक आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण लसावी वरून समजून घेऊ. वरून म्हणजे एकदम डिटेलमध्ये शिकायचं आहे, परंतु अगोदर आपल्याला लसावी कसा काढायचा ते शिकून घेऊ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला मसावी आणि लसावीचे जे नियम असतात ते समजून सांगेल. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही लाईक केलंच असणार आहे. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला काय करायचं, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. ठीक आहे. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले की त्यानंतर आपल्याला काय करायचं, लाईव्ह लेक्चर चालू करायचे. मित्रांनो, जे खाली सबस्क्राईब बटन दिसतं त्याला क्लिक करायचं. ठीक आहे.